हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत? पुस्तकातील एकूण पाने आपल्याला काढायचे आहेत. इकडे ऑप्शन दिलेले आहेत, त्यानुसार आपण करूया. पहा, म्हणजे पुस्तकाची एकूण पाने हे एक्स मानू. चला तर एक्स मानले एकूण पाने. आता ह्या एक्सपैकी 2/3 भाग वाचला, म्हणजेच एक्सचा 2/3 भाग हा वाचला आहे. म्हणूनच आपण याला असं करूया, 2x/3 एवढा भाग वाचला. आणि 2x/3 एवढा भाग वाचला, तसेच 10 पाने पण वाचलेली आहेत. मग शिल्लक राहिलेली पाने किती? 80 आहेत. आणि ह्यांचं सर्वांचं जर टोटल केलं तर पुस्तकाची एकूण पाने येतात, म्हणजे एक्स येतं परत. मग हे समीकरण सोडवायचं आहे आता आपल्याला. मग कसं सोडवायचं बघा. 2x पुन्हा खाली घेऊया त्याला समजण्यासाठी. 2x/3 अधिक 80 आणि 10 90 करून टाका. 90 बरोबर x. याची व्हॅल्यू म्हणजे हे टोटल पुस्तक झालं, आणि याची व्हॅल्यू म्हणजेच सगळे एकूण पाने आहेत, हे दोन्ही सेम आहेत. मग ह्याचं काय समीकरण सोडवायचं बघूया. हा +90 जो आहे तर तो इकडे टाकून द्यायचा, किंवा इकडे आपण घेऊया. मग +90 हा -90 होतो. 2x/3 बरोबर x - 90. ठीक आहे, इथपर्यंत आलो. हा 3 याला गारामध्ये आहे, इकडे गेल्याच्यानंतर तो गुणाकारामध्ये जाईल, म्हणजेच तो असा येईल. पहा, 2x बरोबर 3 कंसामध्ये x - 90. आता याला काय करायचं बघा. इथे भरपूर जागा आहे, आपण थोडंसं इकडे घेऊया. हा, आता समोरचा भाग इथे घेऊया आपण. 3x म्हणजे 3x आणि 9 त्रिक 27 डायरेक्ट घेऊ. 2x बरोबर 3x वजा बाकीचं चिन्ह 9 त्रिक 27 म्हणजे 270. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. हा एक्सला आता एक्सकडे पाठवून द्या, म्हणजे 3x हा इकडे जाईल. मग हा +3x आहे, इकडे -3x होईल. 2x - 3x बरोबर -270 एवढा भाग इथे शिल्लक राहिला. आता काय करायचं? 3तनं 2 गेले, 1 राहतो, म्हणजे -x एवढा शिल्लक राहिला, आणि इकडे -270 एवढा शिल्लक राहिला. तर हे वजाचे चिन्ह कटले, राहायला शिल्लक x बरोबर 270. तर एकूण पुस्तकाची पानं किती आहेत? मग 270 आहेत. ऑप्शनमध्ये बघा 270, ऑप्शन नंबर 2 राईट. उत्तर बरोबर आलेलं आहे. असं उत्तर काढायचं. पहा मित्रांनो, लक्षात घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला समजलं असेल.